Good morning, all. We'll discuss last small article. Yesterday's Dr. Darkunde have taken or defined a query Hamming code that you know well now, the important properties of it. Now today we will discuss how to decode using that query Hamming code and the definition that also discussed in the yesterday's class, that is query simplex code. स्क्रीन दिसत असेल सर्वांना? स्क्रीन दिसते का? हो सर. Okay. In yesterday's class, we have seen that, okay, notation for query Hamming code in this book uses HAM R, 2. बायनरी फक्त आपण Q ची किंमत 2 घेतो, दुसरं काय नाही. तर हा परफेक्ट कोड आपण प्रॉपर्टीमध्ये पाहिलंय. परफेक्ट कोड म्हणजे काय, तो काय सॅटिस्फाय करतो? हॅमिंग बाउंडला सॅटिस्फाय करतो, त्याला आपण परफेक्ट कोड म्हणतो. क्लिअर पॅकिंग बाउंड और हॅमिंग बाउंड. हा परफेक्ट कोड आहे आणि ॲडिशनलमध्ये काय, तो सिंगल एरर करेक्टिंग आहे. सिंगल एरर करेक्टिंग कोड आहे. म्हणजे मेसेजमध्ये एखादा जरी एरर होत असेल, एखाद्या कम्युनिकेशन चॅनलमध्ये आपण मेसेज ट्रान्सफर केला आणि त्या कम्युनिकेशन चॅनलमध्ये एक एरर होत असेल त्या मेसेजमध्ये, म्हणजे वन मेसेज सेंट विथ वन एरर, then it can be corrected by using this query Hamming code easily. So whatever code word we have to consider their weight as either 1 or less than 1. Less than 1 means that is the zero code word. So the coset leaders other than 0 काय असतील, तर weight 1 चे असतील, जे आपण काय करू शकतो, त्याला त्याचे एरर फॉर्म आपण एरर काढू शकतो. weight 2 असेल तर आपण पाहिलंय की तिथे 2 एरर करेक्टिंग कोड नाही, तो सिंगल एरर करेक्टिंग कोड आहे, त्यामुळे आपल्याला तिथे करता येणार नाही. आता टिपिकल कोसेट लिडर आपल्याला डिनोट करायचं. आधी मी फीड FQ लिहितो इथं. आपण बायनरीमध्ये कोसेट लिडर कसा डिनोट करतो, E1 E2 EN असं या प्रकारे आपण डिनोट केलं असेल. तर इथं E म्हणजे जेथ पोझिशनला आता 1 घ्यायचं नाही. काय 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 आता FQ स्टारमध्ये काय एलिमेंट्स आहेत? FQ स्टारमध्ये पाहिलं आपण तर 1 2 3 अप टू Q-1. सो जेथ पोझिशनला नॉन झिरो घेणं म्हणजे आता फक्त EJ लिहिलं तर जेथ पोझिशनला 1 येईल बायनरीमध्ये, ठीक आहे. पण हे 2 3 Q-1 काही पण राहू शकतं. एक तर त्याला बीने मल्टिप्लाय केलं किंवा असं लिहा. सो दिस विल बी बी मल्टिप्लाय बाय आवर EJ. EJ मीन्स जेथ पोझिशन 1 अँड रेस्ट ऑल आर 0. त्या कॉलममध्ये जेथ पोझिशनला 1 लिहायचं. याला आपण या नोटेशनने पण आपण या ठिकाणी डिनोट करूयात. आणि जेची किंमत आपण काय घेणार, आता किती टपल असणार तो वेक्टर? N टपल असणार. ची किंमत 1 घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त आपण काय करणार, N घेऊ शकतो. आणि बी हा कंपल्सरी काय असेल, FQ स्टार, म्हणजे FQ मधून 0 मायनस करायचं. म्हणजे बी हॅज टोटल Q-1 चॉईसेस एक्सपेक्ट 0. तर हा हे नोटेशन आपण समजून घेतलंय. तर आपण याचा सिंड्रोम, याचा पॅरिटी चेक बद्दल आपण काल कॉमेंट केलेच. याचा पॅरिटी चेक कसा असतो, तो H पॅरिटी चेक आपण नोटेशन पाहिलेलं आहे. द सिंड्रोम ऑफ धिस वेक्टर हा काय असेल, जस्ट बी मल्टिप्लाय बाय द कोडवर्ड जेथ कोडवर्डचा ट्रान्सपोज, दॅट्स इट. एक्झाम्पलद्वारे आपण चेक करू शकतो इझिली याचा. फक्त इथं लक्षात घ्या, ह्या अशा प्रकारच्या सिंगल वेट असल्या कोडवर्डचा आपण सिंड्रोम काढलं तर सरळ सरळ बी मल्टिप्लाय टू CJ ट्रान्सपोज. CJ काय आहे, जेथ कॉलम ऑफ पॅरिटी चेक मॅट्रिक्स. इट इज जस्ट CJ denotes jth column of the parity check matrix H, whatever you have taken. Now we'll discuss the 3 important steps in this decoding rule. Step 1. In the step 1 you have given received word. In the communication channel you may received word, we denote it by W, and for this received word one can easily calculate the syndrome of this word W. The definition of syndrome is you have to just multiply this W as a row vector to the parity check transpose, where H is parity check matrix for query Hamming code.
दॅट शुड बी नोन टू यू. दिस इज द फर्स्ट स्टेप. जो काय रिसिव्ड वर्ड असेल त्याचा सिंड्रोम काढायचा. चार काय स्टेप्स आहेत त्याच्या, दुसऱ्या वेगळ्या स्टेप्स नाहीत. सेकंड स्टेप, जर एखाद्या रिसिव्ड वर्डचा सिंड्रोम 0 असेल तर आपण त्या करोलरीप्रमाणे आपण असं म्हणतो की W इज अ कोड वर्ड, देर इज नो एरर. W इज अ कोड वर्ड. रिसिव्ड W हा देर इज नो एरर, 0 आला तर W हा त्या कोडचा भाग आहे, एरर विदाउट एरर आलेला आहे. नॉन 0 असेल सिंड्रोम, if a syndrome of word is not equal to 0, मग त्या ठिकाणी आपल्याला सिंड्रोम लुकअप टेबल पाहायचा. फाइंड द युनिक, कारण इनकम्प्लीट रूल आपल्याला अप्लाय करायचं इथं. फाइंड द युनिक EJB, फाइंड द युनिक EJB सच दॅट, ज्याचा सिंड्रोम हा प्रत्येकाचा सिंड्रोम काढून घ्यायचा, ज्याचा W बरोबर सिंड्रोम येईल. म्हणजे 1 एरर असल्यास रिसिव्ड वर्ड असू शकतो आपण असं घ्यायचा. 2 एरर असलेला असेल तर या ठिकाणी कदाचित होणार नाही. तो सिंगल एरर करेक्टिंग कोड आहे, तर सिंगल एरर त्या ठिकाणी मॅनेज होऊ शकते. EJB फाइंड करायचा असा की ज्याचा सिंड्रोम आणि या Wचा सिंड्रोम काय असेल, सारखा असेल. आणि मग तुमच्या W मधून हा EJB तुम्ही सबट्रॅक्ट, तुमचा हा रिसिव्ड वर्ड असेल. म्हणजे सेंड कोड वर्ड इज W मायनस EJB, दॅट्स इट. तर W आता हा 0 आला तर म्हणजे EJBची किंमत 0 आल्यासारखी होती, म्हणून आपण डायरेक्ट W हा कोड म्हटलं. पण आता या रिसिव्ड वर्ड Wचा तुम्ही जर सिंड्रोम कॅल्क्युलेट केला आणि प्रत्येक जे आपण वरती लिहिले की जेथ पोझिशन नॉन 0 मल्टिप्लाय बाय बी हॅज टोटल Q मायनस 1 चॉईसेस, या प्रत्येकाचा सिंड्रोम काढला आणि आपण कोणाच्या बरोबर तो मॅच होतो तो पाहायचं. ज्याच्याबरोबर मॅच झाला तो W मधून मायनस करायचा, सरळ सरळ तो वर्ड काय असेल, रिसिव्ड वर्ड असेल. तर हा आहे डिकोडिंग अल्गोरिथम फॉर क्युअरी हॅमिंग कोड. एक्झाम्पल एक्झरसाइजमध्ये तुम्ही नंतर पाहू शकता. ह्या स्टेप्स फॉलो करायच्या, त्यामध्ये दुसरं काय नाही. अँड लास्ट अँड इम्पॉर्टंट इज, व्हॉट डू यू मीन बाय क्युअरी सिम्प्लेक्स कोड. सिम्प्लेक्स कोड हा ड्युअल अर्थ घेतो, आपण पर्पचा अर्थ घेतो. द ड्युअल ऑफ द क्युअरी हॅमिंग नोटेशन टू क्युअरी हॅमिंग कोडचं, याचा ड्युअल, याला काय म्हणायचं, इज क्युअरी सिम्प्लेक्स कोड. जसं बायनरी सिम्प्लेक्स कोड डिफाईन केला त्याप्रमाणे क्युअरी सिम्प्लेक्स कोड. इट इज समटाइम डिनोटेड बाय SR, Q इन दिस बुक. SRQ इज जस्ट, SR2 म्हणजे बायनरी सिम्प्लेक्स कोड असेल, SRQ. ओके. तर ह्या क्युअरी सिम्प्लेक्स कोडच्या प्रॉपर्टी पाहिजे असतील तर एक्झाम्पल 5.19 आपण सॉल्व्ह करू शकतो. सोपं एक्झाम्पल आहे, तुम्ही ते नंतर एक्झरसाइजमधून पाहून घ्या. या ठिकाणी हा डिकोडिंग अल्गोरिथमच्या स्टेप्स आणि क्युअरी सिम्प्लेक्स कोड या ठिकाणी संपत आहे.